याला टायटल सॉन्ग म्हणून वाजवले जातात. खरं तर सन्माननीय विष्णुदादा खैर यांच्या माध्यमातून इतकी मोठी स्पर्धा, मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. मी तुम्हाला चर्चेत आणलं. एखादी स्पर्धा आपण जेव्हा कव्हर करत असतो तेव्हा मात्र एखादी टुर्नामेंटमध्ये आपलं फार मोठं योगदान हवं असतं आणि ते योगदान मात्र आज विष्णुदादा खैर यांच्या माध्यमातून मिळालं जातं. आणि यावेळेस बाची आणखीन एक वरची टॉप एच बॅक टू बॅक दुसरा धक्का गोल्डन डकची शिकार मैदानाच्या बाहेर फलंदाज सागर पवलेंच्या वाटेवरती. ऑर्डर मध्ये जबाबदार आलात फलंदाज कॅन्डिडेट नंबर 4 वरती बारूदला आपण पाहतोय. खरं तर पाठीमागचा सामना या संघाने जिंकला गेला आणि आता सध्या थोडासा बाकपूर लेवून बोलाय थोडासा तो संघ त्यांनी गमावला. परंतु आता आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. रोशन यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली. वेगाने चेंडू टाकले जातात बॅक टू बॅक 2 धक्के मैदानाच्या आतमध्ये देत असताना सुधागर या संघाला आपण पाहतोय. खरं तर आता मिडल ऑर्डर मध्ये आलं बारूदला आपण पाहतोय. एखाद्या खेळाडूला हा डाव सावरणं गरजेचं ठरेल. विकेटच्या उंबरठ्यावरती होतोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं असं म्हणतात ना सर. चांगल्या चेंडूवरती सन्मान आणि खराब चेंडूवरती समाचार. मात्र या ठिकाणी चांगला चेंडू फेकला गेला गोलंदाज रोशनच्या माध्यमातून आणि बारूद समोर होता. फक्त अगदी बॅटने टाप केलं चेंडूला. कुठल्या प्रकारची धाव मिळत नाही. खरं तर 3 चेंडू इतके चांगले टाकलेत रोशननं की वाखणण्या जोगीचे 3 चेंडू टाकले गेलेत. परंतु या 3 चेंडू कशा पद्धतीने फेस करेल फलंदाज बारूद समोर फलंदाज भूषण अजून नॉस्ट्राईक एंडवरती आहेत. यावेळेस आपण तर पाहिला तर विकेटवरती स्वारी करते पंचांना दर्शवतील इट इज व्हाईट बॉल अतिरिक्त धाव अडीकडी खर्च करत असताना गोलंदाज रोशन 3 चेंडू चांगले टाकले गेलेत असं म्हटलं जातात ना. वेग हा तुमच्याकडे असून फायदा नाही. सटीक लाईनचा वापर या ठिकाणी करावा लागेल गोलंदाज रोशनला. पुन्हा एकदा खोल डब्बाचा चेंडू कमालीची गोलंदाजी रोशनच्या माध्यमातून राहिली. जरी आज आमचा 15वा दिवस असेल तरी देखील आमच्याकडनं आम्ही समालोचन करताना 100% आफट कमेंट म्हणून देऊ याच्यात मध्ये शंका नाही. आणि यावेळेस आपण पाहतोय सुरुवातीचे 2 चेंडू चांगले फेकले त्यानंतर वाईट फेकला आणि आता आपण पाहतोय डॉट बॉल. यावेळेस सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न अगदी आगळ्या वेगळ्या स्टाईलला खेळण्याचा प्रयत्न केला. जरी समोरच्या बॅटने दाबा येत नाही परंतु आता इथे बारूदला चांगले ठाऊक दाबा कशा येऊ द्या परंतु दाबा येणं टीमसाठी गरजेचं ठरू शकता. मी सुरुवातीला अगोदर सांगितलं जीवनामध्ये पैसा आणि क्रिकेटमध्ये दावा किती आल्या तरी देखील माणूस कधी समाधानी नसतो. आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय स्वतःच अकाउंट ओपन करत असताना फलंदाज बारूदला आपण पाहतोय अगदी संत आणि संत इंद्रायणी बातेगाती या पद्धतीनं सुरुवात करून दिली. यावेळेस बॅटच्या राडामध्ये चेंडू येत नाही. या बॅटपासून लांब ठेवले जातात पंचांना दर्शवतील हा चेंडू निर्धावा. आणि पाहता पाहता पहिलं P1चं षटक झालंय समाप्त आणि पहिल्या P1च्या षटकाच्या समाप्तीनंतर दौसंख्य दाखल करते आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय 10-11 सुधागर संघ 2-3 ठोक दी जडेजे. अगिले सर जर आपण विचार केला तर एक सामना 10-11 सुधागर टीमने गमावलाय. तर या सामन्यामध्ये जरा कमबॅकिंग करायचं आहे तर कुठेतरी आज पाहिलं आपण 2 विकेट लगातार तंबूच्या आसऱ्याला आल्याच्या नंतर थोडंसं दडपण आलं मित्र म्हणेन. नक्कीच या दडपणाला घाबरता आणि फलंदाजी चांगली जर काय केली आणि हा सामना जिंकणंच आहे आणि जिंकलं ना तर सर पुढे त्यांना मार्ग सोयीस्कर होणार आहे. सर एकच सांगेन करोला मरूप स्थितीमध्ये हा सामना त्यांचा असेल याच्यात मध्ये शंका नाही. या पहिलं P1चं षटक फेकलं गोलंदाज रोशननं 6 चेंडूमध्ये 2 विकेट मिळवल्या तरी फक्त दाबा खर्च केला 3. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज रायटम ओव्हर द विकेटनं गोलंदाजी केली जाईल नितीनच्या माध्यमातून. पहिलं P1चं षटक
सॉरी दत्ता लोबी असेल, मानफम लोबेवाडीचा खेळाडू, वेगवान गोलंदाज. अगदी आमचे 12 प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडनं थोडीशी चुकीची माहिती आली, चिन्हातला असावी. दत्ता लोबी मानफम जोबेवाडी, वेगवान गोलंदाज. आणि अगदी मी म्हणेन रायगडला पोरीन उरलाय हा गोलंदाज दत्ता लोबी. वेगाने टाकतो चेंडू, परंतु समोर तितका एक मोठा फलंदाज भूषण ऑन स्ट्रायकरात, मोठ्या शैलीचा खेळाडू. यावेळेस आपण पाहतो वेगाने टाकला चेंडू, अगदी हाताने हलक्या हाताने चेंडूला टाप केला, लांगणला शतरक्ष घालत 2 टप्प्यावरती चेंडू गादर केला जाईल आणि मिळेल फक्त 1 धाव. सर एकच सांगेन ना, एका चेंडूवरती येणं, उचलणं, फेकणं आणि अॅक्युरेट थ्रो करणं, या 4 क्रिया तुम्हाला ॲक्युरेट कराव्या लागतात. आणि या 4 क्रिया तुमच्या दिवसभरात चांगल्या होत असतील तर मात्र तुमचा दिवसभर खेळात चांगला होत असो. आणि याच्यात मात्र शंका नाही. पुण्यात दियार विकेट नंतर तालोबी विकेटने टाकला चेंडू, फक्त पालट टॅप केलाय, फाय क्षेत्रामध्ये क्षेत्र खाली आहे, चेंडू जमीनला घासत पोचत सी मा रेखा पार बारूच्या बाट मधून आलाय हा दमदार स्ट्रोक चौकार. अगदी सर बघा, आता जो बारूदने फटका खेळाला तो पायलट शिफ्ट केलं त्याने, ताकदीपेक्षा युक्तीचा वापर केला. त्याला माहिती आहे हा एरिया खाला वॅकेंट एरिया पाहिला त्याने आणि कार्पेटला घासत हा चेंडू सरळ डिप्स केला, बाउंड्रीच्या बाहेर चौकार मिळतो. जबरदस्त सर. कधी कधी या क्रिकेटमध्ये ताकदीचा नाही युक्तीचा वापर केला जातो आणि या क्रीडांगणामध्ये आपण पाहिलं तर क्रिकेटचे मादक सौंदर्य देखील दाखवले गेलेत पाठीमागच्या सामन्यामध्ये. परंतु खरं तर एक खेळाडू होता 6 चेंडूमध्ये 14 धावा, त्याने कंबाकिंग गोलंदाजी केली. अगदी मोहन पारधी या खेळाडूला त्याने डॉमिनेट केला, म्हणजे चांगली गोलंदाजी राहिली. अगदी आपण जर पाहिलं तर रायगडचा टायगर म्हणून ज्याला संबोधलं जातं, खरं तर एक घातक फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं, बिलॉंग करतोय नेहमी स्पर्धेमध्ये कुंभलवाडी या संघांकडून. आज माथेरान रायगड या संघांकडून खेळत असताना त्यांना तो सामना गमावा लागला. व्हॉट हिट या ठिकाणी पंचाने रेफर केलाय आणि फलंदाज बघा या ठिकाणी खरं तर भूषणना स्वतः पॉपिंग क्रेज सोडला, त्यांना चांगलं ठाऊक आहे या ठिकाणी आपली विकेट जरूर आहे आणि फलंदाज बाद. सर या ठिकाणी दत्ता भोईर साहेब, मॅन फ्रॉम आपटा, दीपकजी देशमुख साहेब, सामने विभाग प्रमुख शिवसेना त्यांचं आगमन झालं. तरी त्यांना विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठामध्ये आस्थापन झालेत. थँक्यू सो मच. आपण जर पाहिलं तर सर आज एकच सांगेन, आपटे गावातून आज वेगवेगळ्या पद्धतीचे आमच्या व्यासपीठावरती ब्रँड पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती हा ब्रँडच आहे. आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी अगदी भरपूर चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेला भेट देण्याकरिता आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला आपण दिलात. अगदी आपण त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. जावे पण एकदा मागच्या दिशेनं ना बॅक टू द क्रिकेट आपण पाहिलं गेलं तर षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज दत्ता लोबी वेगाने गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, त्यानंतर मादक सौंदर्य दाखवलं फलंदाज बारूदनं आणि त्यानंतर लगेचच एक रनआउटच्या माध्यमातून विकेट आली. पुन्हा एकदा मी पाहतो लोवर फुलटाचा बॉल होता, समोरच्या दिशेला लॉफ केला. अगदी आपण पाहिलं तर वन डिश लॉंग ऑफवरून शतरक्षक आलं होतं आणि या चेंडूवरती आपण पाहिलं तर फुटबॉलच्या स्टाईलनं रोनाल्डोची आठवण करून दिली. आणि आपण पाहिलं तर इथे चांगली फील्ड करत असताना शतरक्षण आणि तिकडे धावा मिळाला 2 आणि या 2 धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर इथून 3 बाद 10 धावा दाफलगावरती आज आमच्या सोबत जोडले गेले. तर स्कोरच्या माध्यमातून ज्यांच्या सोनेरी अक्षरानं स्कोरबोर्ड सजवलं जातं मंगेश जुगरा मनफाम नानिवली. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच आमच्या भाऊजींचं गाव होतं. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 1 धाव कंप्लीट करत असताना एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली डबल डिजिटल मध्ये 11 धावा दाफलगावरती 3 गडी गारद केलेत. थोडंसं बागपुटला नेऊन टोपलं कारण ज्या पद्धतीने भूषण नामदेव आणि सागर बाद झाला ना आणि आता खरं तर पण पाहिलं तर 3 विकेट गडी गारद झालेत. परंतु बारूद आणि दीपकची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळते. 4 ओव्हरची मात लगभग मॅक्सिमम या ठिकाणी 45 ते 50 धावा लगावा लागतील कारण हे खेळपट्टी इतकी चांगली आहे की या खेळपट्टीवरती 40 धावा 50 धावा या नथिंग आहेत. सामना सहजरितीनं जिंकू शकतो. दक्ष 11 संघ आपण पाहिला तर लेझी क्रिकेट थांबवलं जात आहे.
दुसऱ्या षटकामध्ये दत्ता लोबीनं देखील कमालीची गोलंदाजी केली आणि पंचांकडे चर्चा करत असताना या ठिकाणी आपण बाईला पाहता पाहता 2 षटक समाप्त झालेत आणि 2 षटकाची अंतिम धावसंख्या जाऊन पोहोचली या 3 बाद 12 धावा. पहिल्या षटकामध्ये धावला 3. या षटकामध्ये गोलंदाज दत्ता लोबीला पाहिलं खरं तर एक रनआउटच्या स्वरूपातून विकेट बाहेर आली आणि धावा त्याने खर्च केला 9. ठोक दे जडेजे. थँक्यू सो मच. आपण पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ झालाय. 12 चेंडूमध्ये धावसंख्या दफलकावरती बनवली गेली आहे 3 बाद 12 धावा दफलकावरती. तिसरे षटक बॉलिंग ट्रॅकवरती विष्णू समोर फलंदाज बारूद आणि मास्टर गेंदवरती भागात बारूदला या ठिकाणी एखादी कारनामा करावा लागेल. एखादा चमत्कार या मैदानावरती करावा लागेल. एखादा टुर्नामेंट मध्ये एक कारनामा केला असेल तो कारनामा या ठिकाणी करावा लागेल. सफल झालेत. क्लीन बोल तांड्या उद्ध्वस्त त्रिफळ चित्त या ठिकाणी लागणारा चौथा धक्का 12 धावा संख्येवरती परतावा लागेल पवेलियनच्या जर आपण विचार केला पाहिलं तर दर्श 11 श्रीनगर टीम कुठेतरी बॅकफुटवर जाताना आपण पाहतोय. कारण बघा तिसरे षटक चाललंय 3 विकेट तंबूच्या आसराला बारूदवर भरोसा होता. बारूद सुद्धा तंबूच्या आसराला येतोय. आता मात्र मित्र म्हणजे नक्कीच दडपणाखाली ही टीम आले. दर्श 11 श्रीनगर टीम. येस आपण जर पाहिलं तर एकच सांगेन 4 गडी गारज झालेत. अद्याप आता मिडल ऑर्डर मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील दीपक आणि त्यांच्या साथीनं आपल्याला पाहायला मिळतील अमोलला आपण पाहतो समोर फलंदाज अमोल आणि आपण पाहिलं तर अमोलला आता या ठिकाणी एखादा चमत्कार करावा लागेल. जर मॅच तुम्हाला जिंकायची तर मात्र मग शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं आणि या मॅच मध्ये आपण पाहतो फलंदाज अमोल स्ट्राईक एंडवरती खंडट नंबर 6 वरती आल्यात आणि एकच सांगेन सर बुद्धीच्या जोरावरती श्रीमंता होता येत नाही. सॉरी बुद्धीच्या जोरावरती श्रीमंत होता येत पण श्रीमंताच्या जोरावरती बुद्धिमान होता येत नाही. वेळ निघून गेली प्रत्येकाला जाणवतं. जपलं असतं तर संपलं नसतं आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय खरं तर आता अमोल समोर फलंदाज वेगाने टाकला चेंडू पाठ आणि पाठच्या मधून बॉल काढला. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज विष्णूला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी अद्याप राहिली. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. दुसरा चेंडू वाईड आणि तिसरा चेंडू देखील निर्धाव टाकण्यामध्ये यश आला. म्हणजे सटीक लाईन वरती गोलंदाजी केली जाते गोलंदाज विष्णूच्या माध्यमातून. यावर समोरून खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला डॉमिनेट केला पण पाहिजे तर चेंडू अडवला जातो आणि या ठिकाणी एक धाव रोखू शकला नाही आणि एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावा लागतोय तो 10-11 सुधागड या संघाला. 4 गडी गारज झालेत. आपण पाहतोय 5व्या आणि 6व्या क्रमांकाची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना दीपक आणि अमोल हे 2 फलंदाज. लोवर फुलटाचा बॉल बाची वरची कडा आणखीन एक यष्टीरक्षकांना टीपला असेल. 1 मोर विकेट डाऊन फलंदाज बाद या ठिकाणी लागणारा 5वा धक्का दीपक पवेलियनच्या पाठीवरती.
5 फलंदाज बाद झालेत. कॅन्डिडेट नंबर 6 वरती नो बॅट्समन. लेफ्ट हँडेड फलंदाज प्रदीपला आपण पाहतो. आणि क्रिकेटमध्ये सर नेहमी म्हटलं जातं ना, लेफ्ट हँडेड फलंदाज हे घातकी मानले जातात आणि प्रदीपला या ठिकाणी मोठे फटके येतील का त्याच्या बॅटमधून. आपण पाहिलं तर संत इंद्रायणी वातेगती या षटकामध्ये शांत ठेवला गोलंदाज विष्णूनं. कमालीची गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये 3 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये दत्ता लोबीला पाहिला, एक रनआउटच्या माध्यमातून विकेट बाहेर आणली आणि 9 धाबा खर्च केला. परंतु तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विष्णूला आपण पाहतोय अद्याप ही चांगली कमालीची गोलंदाजी केली आहे गोलंदाज विष्णूनं. पुढे समोरात फलंदाज प्रदीप यावेळेस आपण पाहतो फ्लर लाईनचा चेंडू होता, फटका फसलाय. आणखीन एक विकेट येईल बॅक टू बॅक या ओव्हरमध्ये लागणारा दुसरा धक्का आणि टीम या ठिकाणी पूर्णपणे डासाळी गेली आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना 10-11 सुधागड संघ 6 धक्का फलंदाज बाद. नेक्स्ट होणारा सामना जय मातादी जिसखामला दरम्यान तेजस 11 CSK ह्याच्यामध्ये क्रिकेटच्या बॅटिंग रंगले जाणार आहे. दोन्ही टीमचे संघटनाला विनंती की टॉस बॉक्सवर आपण यायचं. जय मातादी जिसखामला दरम्यान तेजस 11 CSK. थँक्यू. आपण पाहिलं तर या षटकामध्ये सर विष्णू चिनी म्हणून विकेट हॅट्रिक या ठिकाणी विकेट हॅट्रिकच्या अंबटावरती या गोलंदाज विष्णू आपण पाहतो. या चेंडूवरती विकेट आली तर विकेट हॅट्रिक संपादित करू शकतो. चेंडू टाकला होता त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर शॉर्टअप लेनचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर सरळ यष्टीरक्षक हातामध्ये जाऊन घुसवला. डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज विष्णू श्रीपत देखील गोल केला. आपण पाहिलं तर या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली आहे. एकदा विष्णूसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 6 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आणि विकेट मिळवल्या 3. चांगली गोलंदाजी राहिली आहे. नक्की सर विष्णूचं आपण जेवढं कौतुक करू तेवढं थोडंच आहे. एक ट्रॉफी त्याला मॅन ऑफ द मॅच तर मिळाले, दुसरी ट्रॉफीच्या कडे आपल्या आगेकूच करताना विष्णूला आपण पाहतोय. एक सुरेख खेळी आपण पाहतोय विष्णूच्या माध्यमातून. जबरदस्त. थँक्यू सो मच. एकच सांगेन हर्ष, दक्ष 11 संघ तुमच्यावरती टायमर सेट आहे हे लक्षात असू द्या. जर 20 मिनिटांचा कालावधी संपून गेला तर मात्र तुम्हाला एक फिल्डर बाहेर आतमध्ये आणावा लागेल. जेव्हा तुमचे 5 फिल्डर बिलॉंग करतात पेट्रोल सीमारेषेच्या पेट्रोल वरती तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये आणावा लागेल हे लक्षात असू द्या. पंचतांना ताकीद द्या प्लीज, वेळेचं बंधन द्या. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर खरं तर 3 षटक हे भरपूर चांगले राहिलेत, पण शेवटचे षटक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. राईट ओव्हर द विकेट ना. जय मातादी जिसखामला टीमचा कर्णधार आणि तेजस 11 CSK. यस, तेजस 11 CSK टीमचा कर्णधार आलाय. खऱ्या अर्थानं अगले सर की ज्यांचा सुमधुर आवाज आपले लाडके गायक माधुरी पारधी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. या सर्वेच्या माध्यमातून त्यांचं गोड कौतुक. ओव्हर टू माय कॉम्बॉक्स अगले सर. थँक्यू सो मच. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज राईटम ओव्हर द विकेट निघावस. आपण पाहतोय चेंज ऑफ यावेळेस आपण तर पाहिजे स्लोवर गतीचा बॉल आणि त्यावरती केले प्रहार. बॉलला पाठवलं सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे A1 क्वालिटीचा ब्रँड स्ट्रोक ठोकला षटकार फलंदाज अमोलच्या बॅटमधून. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज नरेशला आसमान दाखवलं फलंदाज अमोलला. स्लोवर गतीचा बॉल फेकला त्यावरती या मोठा फटका पुन्हा एकदा आपण पाहायला मिळते. यावेळेस मिस टायमिंग शोक आहे की प्रॉपर टायमिंग या लगातारचा दुसरा षटकार फलंदाज अमोलच्या बॅटमधून. शांत ठेवलं, परंतु शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर शांत बसून जमणार नाही. या ठिकाणी पण पाहिलं 3 षटकामध्ये दशंख्या दफुल काबर ती गारतली होती, परंतु आता सत्ता आपण पाहिली गेली तर 2 चेंडूवरती 2 मोठी फटकार पाहायला मिळतात फलंदाज अमोलच्या बॅटमधून. आता षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती फलंदाज अमोल. पुढे स्लोवर गतीचे चेंडू फेकले जातात.
याच पद्धतीने चेंडू फेकावे लागतील गोलंदाज नरेशला आपण पाहतोय. सुरुवातीचे 2 चेंडू अमोल याच्या नावावरती राहिले, परंतु हा चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यशला. अजूनही 3 चेंडूंमध्ये एखादे दूर मोठी फटक्याला तर मात्र धावसंख्या चांगली उभारू शकतो. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो आडव्या पाडणे केल्याचा प्रयत्न जणू की आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. हा चेंडू त्याच रीतीनं फेकला गेला गोलंदाज नरेशच्या माध्यमातून. लगातारचा दुसरा चेंडू या मॅच मध्ये आपण पाहतोय. एक तेरी तो एक मेरी या मैदानाच्या आतमध्ये समीकरण चालू आहे. अजूनही या पूर्वार्धामध्ये 2 चेंडू शिल्लक. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा 3 चेंडू लगातार डॉट फेकले जातात. या मॅच मध्ये नेहमी म्हणतो जर तयारीला महत्व नाही आहे, जरी सुरुवात चांगली केली फलंदाज अमोलला पण तू शिपट गोड करतोय. गोलंदाज अमोल कमालीची गोलंदाजी. शिपटचा चेंडू शिल्लक. यापेक्षा पण खेळण्याचा प्रयत्न केला जातो. आपण पाहतोय शॉट फाईन लेगचे खेळाडू होतं सज्ज आणि पंच आम्हाला दर्शवतील लेग बायच्या माध्यमातून एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय. या ठिकाणी पाहता पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना धावी संख्या जाऊन बनवली गेली आहे. अगदी मी म्हणून 6 बाद 27 धावा फलकावरती बनवले गेलात आणि 28 धावांचा टार्गेट आहे जिंकण्याकरिता टीम हर्ष दक्ष 11 संघाला. परंतु एकच सर सांगेन कोणतीही धाव संख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. क्रिकेटला जर तरला महत्व दिलं जात नाहीये. येणारी 24 चेंडू आणि 28 धावा बनल्या जातील की इथून डिफेंड केल्या जातील हे आपण ऐकूया आमच्या कॉम बॉक्स मधून. करूया परिवर्तन आणि ऐकूया व्हाईस ऑफ 3 विभागातील एक दर्जेदार आवाज वामनजी दरोडा सरांचा आवाज. थँक्यू सर. जय माताजी तिसकामला टीमचा कर्णधार आणि तेजस एलियन सीएसके टीमचा कर्णधार. आपण त्वरित टॉस लगेच या. कारण कसं आहे टॉस ह्या मधल्या इनिंग मध्ये पाहुण्यांचं स्वागत सुद्धा आहे. तेजस एलियन सीएसके टीमचा कर्णधार या ठिकाणी आहे. तिसकामला टीमचा कर्णधार. आपण या मॅचला शुभेच्छा देण्याकरता दत्ताजी भोईर साहेब, बांधराव आपटा, दीपकजी देशमुख, चावणे विभाग प्रमुख शिवसेना यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे या. तुमचं सन्मान केलं जाणार आहे. टाईव्हरवरती यायचं म्हणजे शरीफजी वाघे साहेब यांना विनंती आहे की आपण दीपकजी देशमुख साहेब, चावणे विभाग प्रमुख शिवसेना यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. माळेची उतार शाल आणि ह्या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेचं मुख्य ओळख सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जाते. दीपकजी देशमुख साहेब, चावणे विभाग प्रमुख शिवसेना यांचं स्वागत केलं जाते. दत्ताजी भोईर साहेब, महेंद्र आपटा सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचं सुद्धा या व्यासपीठावर स्वागत केलं जाणार आहे. दत्ताजी भोईर साहेब यांचं स्वागत केलं जाते. माळेची उतार शाल आपट्यावरून या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरता आलेत. कारण प्रेम आहे मित्रांनो या आदिवासी रायगड प्रीमियर लीगवर. आणि आमच्या विष्णुदादा खैर साहेब असतील, माधवजी पिरकड साहेब असतील, शरदजी वाघे सर असतील आणि या स्पर्धेचे खजिनदार आणि प्रकाशजी पवार साहेब असतील, यांच्यावर प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातीर ही मंडळी या ठिकाणी आलेत. धन्यवाद देतो साहेब, आपण आपल्या बहुमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरता आलेत. तुमच्या आमचे सर्वांचे आमचे लाडके गायक या व्यासपीठावर आहेत. आमचे माधवजी पारधी साहेब यांना सुद्धा विनंती आहे की आपण सन्मान करता पुढे या. त्यांचा सन्मान करण्याकरता आमचे शरदजी वाघे साहेब या स्पर्धेचे उपाध्यक्ष, आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष शरदजी वाघे साहेब यांच्या शुभहस्ते माळेची उतार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आमचे माधवजी पारधी साहेब एक आपल्या रायगडचे लाडके गायक, खरोखरच अतिशय सुमधुर त्यांचा आवाज आहे. माधवजी पारधी साहेब यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद देतो आमच्या सर्व मंडळीला की आपण एक शुभ आशीर्वाद देण्याकरता या व्यासपीठाकडे आलात. वळूया सामन्याकडे. TTC लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. बेस्ट क्वालिटी आणि क्लॅरिटी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या या स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलोअर्स आपण नक्कीच या चॅनलचं व्हायचंय. जवळजवळ ही स्पर्धा
97-98 देशामध्ये लाईव्ह पाहिली जाते. 114 देश आहेत, त्याच्यामध्ये अर्ध्या देशामध्ये बॅन आहे, पण 197 ते 98 देशामध्ये युट्यूब पाहिले जाते. मित्रांनो, विजयासाठी धावा बनवायच्या आहेत हर्ष दक्ष 11 टीमला. 28 दक्ष 11 टीमने धावा बनवल्या आहेत. त्या 24 चेंडूचा खेळ पहिला सत्र समाप्त झाला आणि धावा बनवल्या 27-28 धावा गोळा करायच्या हर्ष दक्ष 11 टीमला. चला गेम ऑन करायचा, गेम स्टार्ट करायचा आहे. आमचे माधवजी पिरकाड साहेब मेन पंताच्या भूमिकेमध्ये त्यांना आम्ही पाहतोय, तर लेग पंताच्या भूमिकेमध्ये पाहतोय या स्पर्धेचे आयोजक आणि खजिनदार प्रकाशजी पवार सर यांना. त्याला गेम ऑन झाला, गेम स्टार्ट झालाय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज झालाय, गोलंदाज प्रदीप, स्ट्राईकवरती फलंदाज रोशन. पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या जवळून चेंडू निघून जातो. डॉट चेंडूची सांगता होते. चेंडू राहिले 23 आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 28. नक्कीच शुभेच्छा तुझ्या आल्यात, परंतु शुभेच्छा षटकाराच्या सहाय्याने मात्र स्वप्नीलच्या बॅटमधून पाहतोय आमचे टॉम पवार, तीस कामला टीमचे जे कॅप्टन आहेत, त्यांचे छोटे भाऊ स्वप्नील पवार यांच्या माध्यमातून तीस कामला टीमला हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद देतोय. स्वप्नील पवार एक उत्कृष्ट कॉमेंटेटर आहेत, चांगले कॉमेंटेटर मित्रांनो आपल्या समालोचक आपल्या समाजामध्ये आहेत, त्यांच्या माध्यमातून ह्या शुभेच्छा आल्यात. षटकार स्वप्नीलच्या बॅटच्या पट्ट्यामधून, परंतु बघूया काय झालं. दांडी गोल केली जाते. स्वप्नीलला माघारी पाठवलंय, गोलंदाज रोशनला माघारी पाठवलंय, परंतु गोलंदाज प्रदीप काय मात्र बघा षटकार खाल्याच्यानंतर कमबॅक करतोय. डीजे टॉक भगवानचं रक्त आणि भगवानचं ध्वज, भगवानचं रक्त आणि भगवानचं ध्वज आणि भक्त आणि भक्त आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं भक्त. सुरेख जबरदस्त मित्रांनो, काय खेळ रंगला या क्रिकेटच्या पंढरीमध्ये, या कांडोलीच्या मैदानावर. आदिवासी प्रीमियर लीग, आदिवासी रायगड प्रीमियर लीगचा पर्व दुसरा 2024चा कारवा. एक बाद, धावसंख्या 6 1 विकेट लॉस. पहिले षटक प्रगतीपथावर आलाय आणि पहिले षटक हाताळतोय दर्श 11 सुधागड टीमचा गोलंदाज प्रदीप. वन डाऊनला फलंदाज आलाय नरेश, एका बाजूला नरेश, दुसऱ्या बाजूला विष्णू. जोड साखळ मैदानामध्ये पाहतोय प्रदीप. पुढचा चेंडू राऊंड विकेट मारा, आफ्रिकच्या जवळून चेंडू जातोय. नरेश मात्र चेंडूकडे पाहत राहिला, कुठे आला कुठे गेला काय कळलंच नाही. डॉट चेंडूची सांगता होते, डॉट चेंडू धावसंख्या येऊन पोहोचते फक्त 6 1 बाद 6 28 धावेसाठी गोळा करायचे आहे. दक्ष हर्ष दक्ष 11 टीम. सुरेख चेंडू सरळ डिपकावला, चेंडू खेळून गेला आनंद कार्पेटला घासत निघून चाललाय. चेंडू मात्र जातो बाउंड्रीच्या बाहेर. धावसंख्या 4 ने भर पडली जाते, धावसंख्या येऊन पोहोचते 1 बाद 10 या अंगावर. डीजे संख्या झाले स्कोर कार्डवर 1 बाद. हर्ष दक्ष 11 टीम खेळताना पाहतोय. ओ सुंदर व्हेरिएशन केलं, चेंज ऑफ द पेस विथ द टर्न, परंतु एक धाव मात्र प्राप्त केली जाते. एक धाव धावसंख्या नेल्सन अग्रा आपण पाहतोय 11. आता चेंडू राहिले 18 आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 17. 18 चेंडू 17 धावा. 17 बोले तो डेंजर आंकड़ा, लेकिन डेंजर आंकड़ा नहीं होता दादा, लिखने वाला इंसान डेंजर होता है. परंतु काय होणार, 18 चेंडू बाकी आणि 17 धावांची गरज असणार आहे हर्ष दक्ष 11 टीमला. दर्श 11 सुधागड टीमने धावा बनवल्या आहेत 27-28 धावांचा पाठलाग चालू आहे. तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं सरस स्वागत करतोय. आदिवासी रायगड प्रीमियर लीगचा हा महाथरार वर्ष दुसरं पर्व दुसरं आणि वर्ष आहे मित्रांनो 2024चा हा कारवा. या स्पर्धेचे आयोजक आणि अध्यक्ष सन्माननीय माजी सरपंच विष्णूजी खैर दादा,
नवीन गोलंदाज आदेश, गोलंदाजी मार्कवर आला आदेश. दर्श 11 सुधागड टीमचा गोलंदाज हर्ष आणि दक्ष 11 टीम खेळताना आपण पाहतोय. धावा बनवायच्यात 28. एक सामना गमावलाय दर्श 11 सुधागड टीमने. हा सामना त्याला जिंकायचा आहे, परंतु काय करणार, एक सामना जिंकला हर दर्श 11 टीमने. तर हा सामना डू अँड डाय, करो या मरो या स्थितीमध्ये मात्र दर्श 11 सुधागड टीम आहे. प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती मित्रांनो नक्कीच ह्या मंचाकडे होणार आहे, कारण अनेक मान्यवरांची मांदियाली या व्यासपीठाकडे येणार आहे. फुलॉन चेंडू आज लावून फुलटॉच आपण पाहतोय. एक गिफ्ट आलं होतं फलंदाज स्ट्राईक वरती खेळताना पाहतोय आपण नरेश याला. नरेश भावा हा तुझ्यासाठी ना दिवाळी ना दसरा परंतु गिफ्ट होत. पुढचा चेंडू डावखुणा गोलंदाज सुंदर फटका, हा फटका देतोय का क्षेत्र खाली आहे. नरेश येणार बॅक टू गाव, दुसरा झटका लागला जातोय 11 या अंकावर डीजे. थँक्यू. दोन बाद 11 उर्वरित चेंडू राहिले 16 आणि धावा बनवायच्या 16 का डोला 17 ना, सॉरी 17. यस 17. 16 चेंडू आणि 17 धावांची गरज असणार आहे ती मात्र हर्ष दक्ष 11 टीमला. तर 16 चेंडू मध्ये 17 धावा डिपेंड करायच्या आहेत दर्श 11 सुधागड टीमला. तर गोलंदाजी ट्रॅकिंग वर गोलंदाज पाहतोय आपण आदेश. नवीन बॅटर दत्ता लोभी, मॅन फ्रॉम लोबीवाडी. मित्रांनो भावी खासदार संजयजी वाघेरे साहेब पाटील यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. संघटक शिवसेना मावळ विभागामधून त्याला उमेदवारी मिळली जाणार आहे आणि भावी खासदार असणार आहेत संजयजी वाघेरे साहेब. यांना खासदारकीचं तिकीट दिलं जाणार आहे आणि आपले भावी खासदार असणार आहेत ते संघटक शिवसेना मावळ विभाग. डावकुणापर्यंत स्ट्राईकवरती पाहते 12 धावसंख्या झाले स्कोर कार्डवर. आता चेंडू राहिलेत 15 आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 14 चेंडू आणि 16 धावा. 14 चेंडू आणि 16 धावा. पुढचा चेंडू बॅट मध्ये डाव केला फलंदाज, खतरनाक फलंदाज पाहतो विष्णू याच्या बॅटच्या पड्ड्यामधून षटकार पाहायला मिळतोय आणि षटकाराच्या साडे धावसंख्या जाऊन टोटल 18 धावसंख्या झाले. डीजे वाजवा.
थैंक यू। तभी तो मैंने कहा था ना, ढूंढोगे तो मिलेगा। इसको लगा डाला लाईव्ह जिंगाडाला 2 धावेची गरज। हा 2 धावेची गरज असताना दत्ताला बी फायर होत आहे, सरळ चेंडू जातो डिप्स्टर बाउंड्रीच्या बाहेर। हा येतो विजयी चौकार आणि विजयाचा चौकार ठोकतोय दत्ता लोबे। हर्ष दक्ष 11 टीम विजय संपादन करतोय। धन्यवाद।